कोकाटे सभागृहामध्ये 18 मिनिटं रमी खेळत होते। रोहित पवारांचा ट्विटमधून आणखी एक दावा, सरकारने खुलासा करण्याची केली मागणी। भास्कर जाधवांचं गुहागरमधील कार्यकर्त्यांना भावनिक पत्र, गेला तर 4 उभे करेन, पत्रातून उल्लेख। मातोश्रीवर आज बैठकांचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये होणार बैठका। महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती निरीक्षकांशी होणार चर्चा। मोदींचं नेतृत्व शिवरायांच्या नीतीला साजेसं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची समाज माध्यमात भूमिका। मुख्यमंत्र्यांच्या एक्स पोस्ट वादाची शक्यता। महाराष्ट्र काँग्रेसमधला सावळा गोंधळ समोर, पक्ष सोडून गेलेल्यांना बनवलं सरचिटणीस। सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी रिया चक्रवर्तीला नोटीस, न्यायालयाकडून रियाला उत्तर देण्यासाठी नोटीस बजावल्याची माहिती। तर सुशांत प्रकरणी सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट जारी। आमदार संजय शिरसाट आज अजित पवारांच्या भेटीला, विकास निधी मिळत नसल्याची यापूर्वी केली होती तक्रार। शिक्षिकेनं 10वीच्या विद्यार्थ्याला पाठवले अर्धनग्न व्हिडिओ, नवी मुंबईच्या कोपर खैरण्यामधील धक्कादायक प्रकार समोर, शिक्षिकेविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। नाशकात पोलिसांकडूनच पोलिसाच्या बदलीसाठी लाचखोर संशयित सागर पांगरेंविरोधात गुन्हा दाखल। तर मुंबई नाका पोलिसांमध्ये गुन्हा दाखल, बदलीसाठी मागितले 35 लाख। भाजपा आमदाराच्या आश्रमशाळेमध्ये सुरक्षा वाऱ्यावर, आदिवासी आश्रमशाळेमध्ये अपघात, विद्यार्थिनीचा मृत्यू। मेळघाटातील नागपूर आश्रमशाळेतील धक्कादायक घटना। रबाळेमध्ये 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या, प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय। त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी पास प्रकरणी हायकोर्टानं फटकारलं, याचिकाकर्त्या ललिता शिंदेंना ठोठावलं, 1 लाखांचा दंड, तर 4 आठवड्यामध्ये भरा, हायकोर्टाचे आदेश। जायकवाडी धरणाचा पाणी साठा सुमारे 89%, गुरुवारी धरणातून पाणी सोडण्याचं नियोजन। खाणीतील अपघात रोखण्यासाठी महसूल विभागाचे प्रयत्न, बंद खाणीची तपासणी करा, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश। रशियामध्ये 8.7 रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद, भूकंपासोबतच त्सुनामीचा सुद्धा इशारा। अलास्का आणि अमेरिकेच्या पॅसिफिक किनाऱ्यासाठी त्सुनामीचा इशारा।